महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन वगैरे उपस्थित करण्यात येते. काय मागण्या असतात? आमच्या प्रमुख मागण्या जवळपास 17 ते 18 आहेत. त्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी आमची अशी आहे की आकृती बंद व्हावा, नवीन पदनिर्मिती करावा. कारण लोकाभिमुख जनतेच्या हितासाठी ज्या काही काम करायचं आहे, लोकांचं समाधान करायचं आहे, वेळेवर काम करायचं आहे आणि वेळेवर न काम झाल्यामुळे लोकांचा प्रचंड रोष निर्माण होतो या खात्यावर. आणि या खात्यामध्ये 2006च्या नंतर आतापर्यंत आकृती बंद झालं नाही आणि 2011 पासून कुठल्याही सरळ सेवाच्या भरती नाही. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यावर 2-2, 3-3 असा अतिरिक्त पदभार आहेत. या पदभारामुळे लोक अतिशय अडचणीमध्ये निर्माण होत आहे आणि प्रचंड रोषाला समोर जात आहे. जनतेच्या सर्व योजना, ज्या लोकांच्या हिताच्या योजना शासनाने ज्या ज्या काही राबवायच्या आहेत ते सर्व 172 समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय म्हणजेच आम्ही आणि जिल्हाधिकारी महोदय जे जे काही जनतेच्या हितासाठी शासनाच्या जे काही GR असतो त्याची अंमलबजावणी करायचं काम आमचा असतो. मग आम्हाला ताण येतो. आता काल परवाच आपल्याला लाडकी बहीण ही योजना राबवण्यासाठी सरकारनं आम्हाला आवाहन केलेलं आहे. आम्ही राबवायला तयार आहोत, जनतेचं काम करायला तयार आहोत. परंतु आमच्याकडे जे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पद आहेत, आकृती बंद नाही, प्रमोशन नाही, आमचे पदनाम बदलायचं आहे, आमचा नायब तहसीलदारचा ग्रेड पे 4800 करा. 15 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत. गेल्या 15 वर्षापासून या 17-18 मागण्या आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत शासन स्तरावर. आता 8 दिवसापासून आमचं ही आंदोलन टप्प्याटप्प्याने संस्थित मार्गाने चालू आहे. तरी सुद्धा सरकार आम्हाला कोणत्या प्रकारचा लेखी आश्वासन दिलं नाही, चर्चेलाही बोलवलं नाही. म्हणजे सरकारचा एकंदरीत भूमिका जर पाहता त्या कर्मचाऱ्याकडे पूर्ण कटुता आणि दुर्लक्षपणा केलेला आहे. यामुळे कर्मचारी महाराष्ट्रातल्या तमाम 26,1977 कर्मचारी राज्यातल्या संपामध्ये उतरलेले आहे आणि संप हा शेवटचा पर्याय असतो. संप करायची आमची फार काही उत्सुकता आमच्या मनामध्ये नाही आहे. जनतेच्या आत अनेक कामं कोळंबलेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र आहेत, ऑनलाईनचे प्रमाणपत्र आहेत. या सर्व काम करण्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहोत. पण सरकार एक पाऊल तरी पुढे यायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे आणि चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि शासनाचा निर्णय काढला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. धांगड समितीनं गेल्या 4 वर्षाखाली समितीला अहवाल दिलेला आहे की बाबा ही धांगड समितीनं म्हणलेलं आहे की स्पष्ट महसूल कर्मचाऱ्यांचा ही रास्त विषय आहे, ही विषय लवकरात लवकर मार्गी लावणं गरजेचं आहे आणि यांच्यामध्ये कमीत कमी 25% पदं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये निर्मिती करणं आवश्यक आहे. असं सांगितल्यानंतर सुद्धा त्या धांगड समितीचा अहवाल सरकार अजूनही स्वीकारत नाही, जसा आहे तसा. म्हणून आमच्यावर ताण निर्माण होत आहे. आणि मराठवाड्यामध्ये सर्वात शोकांतिक आहे, गेल्या 3 वर्षापासून आमचं प्रमोशनच होत नाही आणि अनेक पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना ज्या पदोन्नत्या झालेल्या आहेत त्या पदोन्नतीमध्ये रिव्हर्शन प्रमोशन अशा पद्धतीचं प्रशासनामध्ये चालू आहे. नाही, आमचं तरी आता संयम. आता कर्मचाऱ्याला आम्ही थांबवू शकत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आम्हाला पदाधिकाऱ्यांना फोन येतो की आज कोणत्याही लढवय्या नेता म्हणून आपण जे कार्य करायले ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला लढायचं आहे. जे तुटो ना काही हो, सरकार कोणताही निर्णय आमच्यावर लादो, त्याच्याबद्दल आम्ही घाबरणार नाही. कारण आमचं न्याय हक्काचा आहे, कुठलाही आर्थिक बोजा नाही सरकारवर. आणि सरकारला विशेष म्हणजे मी सर्व आमदार महोदयांचा, सर्व खासदार महोदयांचा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण आज रोजी महाराष्ट्रातल्या 26 आमदारांनी आम्हाला लेखी पत्र दिले आणि 4 खासदारांनी दिलेले. म्हणून आम्हाला एवढं समर्थन असताना मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सामान्य प्रशासन यांना वेळ का लागत आहे याचा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होत आहे, आमच्या पुढे. आणि त्यांनी निर्णय घ्यावा. कारण जेव्हा लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांचा मागणी ही रास्त आहे असं म्हणतात, म्हणजे सरकार म्हणतो, आम्ही नाही, तर सरकारने त्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्यानं. त्याचा डिस्प्ले केल्यासारखं आहे. मजूर कर्मचारी संघटना